नमस्कार विद्यार्थ्यांनो, या आठवड्याच्या टेस्टसाठी आपण जे चॅप्टर बघणार आहेत त्याच्यात 2 पॉईंट आपल्याला पाहिजे आहेत, जो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड अँड अमिन्स. तर याच्यातला जो फर्स्ट पार्ट आहे कार्बोक्सिलिक ॲसिड्स, जो आपण मागच्या लेक्चरमध्ये अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हे चॅप्टर जे होतं त्याच्यातला हा कार्बोक्सिलिक ॲसिड्स हा पार्ट आपला बाकी होता. तर त्याच्याबद्दल आपण 11th स्टँडर्ड आणि 12वी याच्याशी कोरिलेटेड टॉपिक्स याच्यात घेणार आहे. सो द जनरल फॉर्म्युला कार्बोक्सिलिक ॲसिड्स कोणाला म्हणतात, तर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर द कंपाऊंड. डेफिनेशन आपण जर करायला गेलो याची, द कार्बोक्सिलिक ॲसिड्स इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. जसं आपण अल्डिहाइड कीटोनमध्ये पाहिलं होतं तसे हे सुद्धा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. द ऑर्गॅनिक कंपाऊंड containing the carboxylic group C double bond OOH. This is the carboxylic group COOH. हा ग्रुप ज्याच्यामध्ये असेल असा ऑर्गॅनिक कंपाऊंड याला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड्स असं म्हणतात. त्याच्या नावातच दिलेलं आहे, दॅट इज द ॲसिड. ॲसिड म्हणजे हे कंपाऊंड जे असतात जनरली दिस कंपाऊंड डोनेट द H+ आयन सोल्युशनमध्ये. सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज द ॲसिड्स. अँड कार्बोक्सिलिक ग्रुप जो आहे दॅट इज दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज द कार्बोक्सिलिक ग्रुप. आता द जनरल फॉर्म्युला, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं द जनरल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज द RCOOH. आर जो आपला अल्किल ग्रुप आहे, जो आपण प्रत्येक वेळेस बघतो, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, आयसोब्युटाइल, टर्चरी ब्युटाइल. आणि द टर्मिनल पोझिशन जी आहे दॅट इज द प्रेझेन्स ऑफ COOH ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप जो असेल तो एका टर्मिनल पोझिशनला प्रेझेंट असेल. हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला जो असेल, द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द CnH2nO2. कारण जो डबल बॉन्ड प्रेझेंट आहे अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 1 डबल बॉन्ड 2 हायड्रोजन जे असते अल्केनमधून कमी होतात. सो देअरफोर जेवढे कार्बनची संख्या त्याच्यापेक्षा डबलचे हायड्रोजन असतील आणि ऑक्सिजन 2 असतील. दॅट इज अ क्लिअरली या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला 2 ऑक्सिजन दिसतात. सो द 2 ऑक्सिजन्स आर देअर अलॉंग विथ दिस कंपाऊंड. अँड हा जो फॉर्म्युला आहे हा मोनो कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी फॉर्म्युला अप्लाय होईल. मोनो कार्बोक्सिलिक ॲसिड, मोनो म्हणजे काय की दॅट इज द एकच COH ग्रुप असलेले कंपाऊंड जे असतील कार्बोक्सिलिक ॲसिड्स, तर याच्यामध्ये हे ॲप्लिकेबल आहे. सो हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत ज्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे, तर याच्यामध्ये याचा फर्स्ट पार्ट आपण घेणार आहे दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड. तर ह्या क्लासिफिकेशनमध्ये याचे प्रकार जे असतात, सो द क्लासिफिकेशन ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड सेम जे आपण डिस्कस केलं होतं इन केस ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स, तर याचे सुद्धा तसेच प्रकार आहेत. सो देअरफॉर द फर्स्ट पार्ट इज द ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड अँड हिअर देर इज द ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. तर असे 2 प्रकार याच्यात आपल्याला बघायला मिळतात. ॲलिफॅटिक जे आपण प्रत्येक वेळी बघतो की ज्याच्यामध्ये चेन्स आहेत, आणि ॲरोमॅटिक असे कंपाऊंड्स की ज्याच्यात ॲरोमॅटिक रिंग ही प्रेझेन्स असणार आहे. सो द ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स याच्यामध्ये जो पार्ट आहे, द फर्स्ट पार्ट इज द सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ, CH3COOH. आता हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये कार्बनची एक छोटीशी चेन आहे, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप, ॲसिडिक ग्रुप, आणि दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज द ॲसेटिक ॲसिड. हा कंपाऊंड आहे. अनदर एक्झाम्पल आपण जर घ्यायला गेलो, सो सपोज मी एक चेन काढली आणि या ठिकाणी जर ग्रुप गेलो, सो दिस इज द वन ऑफ द ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता ह्या ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचे परत प्रकार पडत असतात, तर त्याचे काही प्रकार आपण पाहणार आहोत. दॅट इज द ॲलिफॅटिक आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनो, जे आपण एक्झाम्पल बघितलं, डाय कार्बोक्सिलिक ॲसिड, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड.
कार्बोक्झिलिक ॲसिड असे याचे फर्दर प्रकार पडत असतात. सो मोनो म्हणजे काय की देर इज अ प्रेझन्स ऑफ वन कार्बोक्झिलिक ग्रुप, सो देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज द मोनो कार्बोक्झिलिक ॲसिड. डायकार्बोक्झिलिक असतील तर त्याच्यामध्ये 2 कार्बोक्झिलिक ग्रुप COH ग्रुप येतील. ट्रायकार्बोक्झिलिक असतील तर त्याच्यात 3 COH ग्रुप येणार आहे. सो लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल. समजा मी एक एक्झाम्पल घेतो, जे आता एक्झाम्पल घेतलं CH3COOH, हा मोनो कार्बोक्झिलिक ॲसिड झाला, कारण कार्बोक्झिलिक ॲसिड हा एकच आहे. त्याच्यानंतर अनदर एक्झाम्पल समजा मी असं घेतलं CH3 त्याचा आयसोप्रोपिल ग्रुप काढलोय आणि COH ग्रुप लावलाय. सो देअरफॉर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द मोनो कार्बोक्झिलिक ॲसिड, कारण ग्रुप द नंबर ऑफ COH ग्रुप ह्याच्यात फक्त एकच आहे. सो देअरफॉर दे आर द मोनो कार्बोक्झिलिक ॲसिड. COOH. आता याच्यात जर बघितलं या कंपाऊंडमध्ये 2 COH ग्रुप आहेत आणि म्हणून हा जो कंपाऊंड आहे दिस कंपाऊंड इज अ डायकार्बोक्झिलिक ॲसिड and this compound is called as the oxalic acid. Okay, so this is the oxalic acid. And another example जर आपण घेतलं, suppose COOH group, another is the CH2 आणि पुढचा एक COH ग्रुप आता मिळाला. So this is the malonic acid. तर ह्या दोन्हीही ऍसिड्स किंवा असे भरपूर ऍसिड जे आपल्याला बुक्समध्ये सुद्धा दिलेले त्याचे प्रकार. सो द नंबर ऑफ COH ग्रुप ज्याच्यात 2 असतील ते आर कॉल्ड ॲज द डायकार्बोक्झिलिक ॲसिड. ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये जर पुढचं एक एक्झाम्पल आपण घेतलं तर COOH, दिस ग्रुप इज हिअर, CH2 हिअर, COOH हिअर, द OH is there, OH here, CH2 here, COOH. This is called as the tartaric acid. तर टार्टारिक ॲसिड जे लिंबूमध्ये जे ॲसिड असतं, लेमन कंटेनिंग किंवा सायट्रस फ्रुट्स जे असतात, आंबट फळे, तर ह्याच्यात हा टार्टारिक ॲसिड प्रेझेंट असतो. सो देअरफॉर दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द कार्बोक्झिलिक ॲसिड. केवढे COH ग्रुप आहेत याच्यावरून त्याचे क्लासिफिकेशन होत असतं. ॲरोमॅटिक्समध्ये सुद्धा त्याच प्रकारे आपण कार्बोक्झिलिक ॲसिड्सचे प्रकार आपण पाहू शकतो. सो देअरफॉर अनदर क्लासिफिकेशन इज द ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. सो द ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड जे आहेत तर ह्याच्यामध्ये देर इज अ सिम्पल रिंग इज देअर. सो देअरफॉर दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ॲरोमॅटिक COH ग्रुप एक आला. दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज द बेन्झॉइक ॲसिड. किंवा यालाच बेन्झिन कार्बोक्झिलिक ॲसिड पण म्हणतात. बेन्झिन कार्बोक्झिलिक ॲसिड हा सुद्धा याचं नाव आहे. तर हा ॲरोमॅटिक ॲसिड आहे कारण याच्यात एक ॲरोमॅटिक रिंग आलेली. डायकार्बोक्झिलिक ॲसिडच्या मध्ये जर एक्झाम्पल घेतलं, सो देअरफॉर हिअर द COOH, पुढचा COOH. तर हा कंपाऊंड जो आहे याच्यावरची आपल्याला बारावीला प्रॅक्टिकल सुद्धा आहे, दॅट इज अ थॅलिक ॲसिड. सो दिस इज द थॅलिक ॲसिड. सो ह्या प्रकारे हे आहे ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड, हेच एक प्रकार आहे. आता या क्लासिफिकेशन नंतर जो पार्ट आपल्याला महत्त्वाचा पाहायचा आहे या चॅप्टरमधला तो आहे दॅट इज अ नॉमेनक्लेचर सिस्टीम. मागच्या वेळेसप्रमाणेच यावेळेस सुद्धा आपल्याला नॉमेनक्लेचर पार्ट पाहायचा आहे. जशी आपण नॉमेनक्लेचर पार्ट जो पाहिला होता मागच्या वेळेस इन केस ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. सो सिमिलरली द नॉमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला पाहिजे इन केस ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. तर ह्याच्यात सुद्धा आपल्याला परत 2 नॉमेनक्लेचर येतात. दॅट इज अ फर्स्ट इज द ट्रिव्हियल नेम सिस्टीम आणि त्यालाच आपण कॉमन नेम सिस्टीम सुद्धा म्हणतो. कॉमन नेम जनरली ते कशावरनं आढळत असतात याच्यावरून त्याचं नॉमेनक्लेचर असतं. दिस इज अ ट्रिव्हियल ऑर कॉमन नेम. अँड सेकंड टाईप ऑफ आपल्याला जे नॉमेनक्लेचर बघायचं आहे दिस इज द IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. दिस इज द सेकंड इज द IUPAC. ते आपण नंतर डिस्कस करणार आहे. सो फर्स्ट इज द ट्रिव्हियल ऑर कॉमन नेम सिस्टीम. आता ट्रिव्हियल ऑर कॉमन नेम सिस्टीम ह्या कार्बोक्झिलिक ॲसिड्समध्ये जनरली आपण जेही आपल्या निसर्गामध्ये आंबट फळे जसे चिंच आहेत, टोमॅटो, लेमन, ऑरेंजेस, ग्रेप्स
ह्याच्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स हे प्रेझेंट असतात. म्हणजे हे कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्या आजूबाजूला असतात आणि त्याच्यावरून त्याचे नॉमेनक्लेचर पडले. तर ह्याचा जो पहिला आपल्याला पार्ट पाहायचा आहे, दॅट इज द ट्रिव्हियल नेम सिस्टीममध्ये HCOOH हा पहिला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. दिस इज कॉल्ड ॲज द फॉर्मिक ॲसिड. आता फॉर्मिक ॲसिड हे जे नाव आहे, दिस नेम इज कम्स फ्रॉम द नेम फॉर्मायका. आणि फॉर्मायकाचा अर्थ असतो अँट. अँट म्हणजे काय? मुंगी. मुंगी जी असते, मुंगीचा जो ॲब्डोमेन असतो, मागचा जो मोठा असा गोलाकार भाग जो असतो मुंगीचा, तर त्या भागमध्ये जो ॲसिड प्रेझेंट असतो, दिस ॲसिड इज द फॉर्मिक ॲसिड. सेकंड इज द CH3COOH and this is called as the acetic acid. This is the acetic acid and this name is come from acetum. So nomenclature system मध्ये so this is the acetum. ॲसिटमचा अर्थ असतो विनेगर. विनेगर हे एक फॉरेन कंट्रीजमध्ये खाद्यपदार्थामध्ये विनेगर नावाचं केमिकल वापरलं जातं, किंवा पिकल्स जे असतात, जे लोणचे वगैरे साठवण्यासाठी हे ॲसिटिक ॲसिटम विनेगर वापरलं जात असतं. त्याच्यानंतर CH3COCH2COOH is the propionic acid. And which is called as the propion. हे कशावरून पडले? दॅट इज द फर्स्ट फॅट. याचे नाव आहे फर्स्ट फॅट. फर्स्ट फॅट का म्हटलं आहे? कारण हे जे ॲसिड्स असतात दे आर कॉल्ड ॲज द फॅटी ॲसिड्स. आणि हे जे फॅटी ॲसिड्स असतात, स्निग्ध पदार्थ जे असतात, हे फॅटी ॲसिडचे पासूनच तयार होत असतात. तर ह्या फॅटी ॲसिडपासून पहिला जो पार्ट आहे फॅटी ॲसिडचा सुरू होणारा, तो प्रोपियनिक ॲसिडपासून सुरुवात होतो. सो सिमिलरली ब्युटायरिक ॲसिड, ब्युटायरम, दॅट इज प्रमाणे. सो दिस इज द ब्युटायरिक ॲसिड. CH3CH2CH2COOH is called as the butyric acid. So this is the butyric acid. So this butyric acid हे नाव आहे. तर अशा प्रकारे हे नॉमेनक्लेचर झालं इन द ट्रिव्हियल नेम सिस्टीम और कॉमन नेम सिस्टीम. म्हणजे ते कशावरून आढळलं याच्यावरून त्याचं नॉमेनक्लेचर होत असतं. याच्यामध्ये जर तुम्ही एक बघितलं, कॉमन पार्ट इज दॅट प्रत्येक नावाच्या शेवटी IC ॲसिड हा पार्ट असेल. दिस इज द IC ॲसिड. याप्रमाणे या प्रत्येक नावाच्या मागे IC ॲसिड हा पार्ट पडलेला असतो. तर अशा प्रकारे हे झालं ट्रिव्हियल नेम्स और कॉमन नेम सिस्टीम. पुढच्या लेक्चरला आपण IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम आणि याच्याशी रिलेटेड अजून काही इतर पॉईंट्स बघणार आहे. थँक्यू.